केशर आंबा बगीचा. केशर आंबा लागायला सुरुवात झाली आहे. छोटे छोटे आंबे हे बघा इकडे खूप चांगल्या प्रमाणात आंबे दिसत आहेत. नंबर 1 आंब्याला साधारणपणे 150 रुपये किलो किंवा 200 रुपये किलोपर्यंत भाव मिळत असतो. केशर आंबा खायला पण गोड आहे. सगळ्या आंब्यात नंबर 1 आंबा चांगला आहे. हे बघा केशर आंबा फुलोरा इतका खूप लागला आहे. ताटवाट भरपूर प्रमाणात पूर्ण फांद्याला शेंड्याला फुलोरा आहे आणि प्रत्येक फुलोऱ्याला भरपूर प्रमाणात आंबे लागलेले आहेत. केशर आंबा आहे. केशर आंबा बघून असं अक्षर वाटतं इतकं भारी पीक आलं हे यावर्षी 2024 मध्ये खूप चांगल्या पद्धतीने पीक आलेलं आहे. खूप छान वाटतं आंबे बघून. प्रत्येक आंब्याला बघा छोटे छोटे लहान लहान आंबे आहेत. आता हे मोठे होणार आणि चांगल्या पद्धतीनं उत्पन्न होणार असं दिसायला लागलं आहे. हे बघा पाहू शकता आंबा शेवटपर्यंत. ही व्हरायटी खूप चांगली आहे. लागवड केल्यापासून एका वर्षामध्ये फुलरा आणि माल लागायला सुरुवात होती. पण पहिल्या वर्षी फळधारणा हे आपण घेत नाहीत कारण झाडाला इजा होत असतात. त्यामुळं पूर्णपणे वाढ न झालेली असल्यामुळं आपण पहिल्या वर्षी 1-2 वर्ष माल घेत नाहीत. तिसऱ्या वर्षापासून आपण माल धरतो. मग नंतर माल पण चांगल्या पद्धतीने लागतो आणि तो पकतो पण चांगल्या प्रकारे. वाढ होती चांगला आणि भाव पण चांगला मिळतो. पाहू शकता आपण. यासाठी उन्हाळ्यामध्ये पाणी तसंच खत रासायनिक खतं असतील, शेणखत असेल, खाली आळं करून मजूर लावून आळं करून तण वगैरे सगळं साफसफाई करून निंदून आळं करून त्यामध्ये खत टाकल्यानंतर वरून भराई करून त्याला पाणी ठिबकद्वारे चालू ठेवलं. थंडगार पण राहिलं उन्हाळाभर आणि वर्षभर चांगली सोय घेतल्यामुळं यावर्षी चांगल्या प्रमाणात आंबे दिसत आहेत. आंब्याचं भर इतका आला आहे अक्षरशः पाहून मन भरून येत आहे. आणि इथं असं वाटतं की इथं बसावं, इथून जाऊ नये. बऱ्याच वेळेस इथं आल्यानंतर जाण्याचा मोह आवरत नाही, जाऊ वाटत नाही. ही सलग जवळपास या बागेला 10 ते 12 वर्ष झालेले आहेत. आता 13 वर्ष चालू आहे आणि जवळपास 100 आंब्याची बाग आहे. तर पाहू शकता आंब्याला भरपूर प्रमाणामध्ये खाली वरी इतके आंबे आले. फक्त आता वातावरणानं सांभाळणं आवश्यक आहे. ही बाग कोणाची? ही बाग बामणीचे पत्रकार लोकमतचे रावजी देशमुख पत्रकार बामणी यांनी हे आमच्या आज्यात शेत घेतलेलं आहे. कोण लावलेली? आणि ही बाग आमच्या आज्यानं माणिकराव सतपती PSI कोल्पा यांनी लावलेली आहे. ते राहतात हिंगोलीला. तर त्यांच्याकडून त्यांनी जमीन घेतलेली आहे. तुमचं नाव? माझं नाव आहे कृष्णा सतपती कोल्पा. मी PSI माणिकराव सतपती यांचा नातू. हे किशन आंब्याचा मोहर आलेला आहे. एका फांद्याला शेंड्याला जवळपास 100-125 आंब्याचा मोहर आलेला आहे. साईडने इतके बारीक बारीक आहेत. काही यातले गळाले, काही गळून बीत काही 100 आहेत बघा. भरपूर पाहू शकता वरतील्या फांद्याला या पूर्ण फांद्याला भरपूर माल आहे आणि लहान लहान छोटे छोटे आंबे आहेत. पण आता याची वाढ होणं आवश्यक आहे. हवा वातावरण बदल झाला तरी यातले काही फळ गळ होती. पण जे राहिले ते चांगल्या पद्धतीनं निघतात. आणि याला जास्त परिश्रमाचं काम नाही. आता पूर्ण पाणी द्यायचं, जास्त पाणी देण्याची पण गरज नाही. शिवाळाभर तर पाणी दिलं तर उन्हाळ्यामध्ये थोडं थोडं पाणी द्यायची आवश्यकता आहे. फक्त सांभाळायची आवश्यकता. आता आंबे खूप चांगल्या प्रकारे आलेले आहेत. पूर्ण आंब्याला बहर आहे. एकही आंबा असा नाही की बहर आलेला नाही. भरपूर प्रमाणात बहर आलेला आहे. 100पैकी 100लाही बहर आलेला आहे. एकही आंबा असा नाही की त्याला बहर नाही. पूर्वी हा आंबा कोकणामध्ये असायचा. महाराष्ट्रामध्ये खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतो. पण आमच्या मराठवाड्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आता जिंतूर तालुक्यामध्ये कोल्पा या गावी या आंब्याचं लागवड झालेली आहे. हे बघा आता वाढ झालेली आहे आंब्याची. बघा आता वाढ व्हायला सुरुवात झालेली आहे. पूर्ण बागेचा बहर पाहू शकता. आणि विशेष करून हा आंबा खाराच आहे. हा आंबा 4-5 किलोचा एक आंबा होतो. स्पेशल खारासाठी आंबा खाण्यासाठी नाही, फक्त खारासाठी. हा आंबा वजनाला जड आहे आणि खायला पण चांगला आहे. खारासाठी अत्यंत नंबर 1 आंबा खायला चांगला आहे.
आणि हे असं कावा झालंय, हे विघ्न पडलेलं आहे. याला पर्याय आता? याला पर्याय फवारणीद्वारे आपण करू शकतो. एक. अजून काय असं बघ. आणि हा आंबा सगळ्यात गोड, इतक्या आंब्यापैकी सगळ्यात आंबा गोड आहे. याला कशा मीठ लागत नाही, काय लागत नाही, आपण डायरेक्ट खाऊ शकतो. खूप गोड आहे. एक आंबा खाला की 2-4 आंबे खाऊन मन भरत नाही, पण तेवढं मास खाऊ शकत नाही. जवळपास या आंब्याला किती वर्ष झालेत? जवळपास या आंब्याला 13-14 वर्ष होत आहेत. बर. फांद्या मजबूत आहेत आणि या आंब्यावर शेंड्यापर्यंत माणूस जाऊ शकतो. मोडाची भीती नाही तेवढी, पण समोर शेंड्यामध्ये थोडंसं खाली थांबावं लागतं. हे कशामुळे झालं इथं? हे याला आळी लागली असं वाटते. खोडाआळी मात्र याला खोडाआळीने कार्यक्रम केलेला आहे. कसं आहे, माणसाला असं का झाडाला असं रोगराईचं प्रमाण आहेच. सुख कमी दुःख जादा असं वाटते, पण त्या क्षेत्रामध्ये जा संघर्ष केल्याशिवाय काही भेटत नाही. तसं झाडाचं पण आहे. याला आता फवारणी वगैरे कोणती घ्यावी लागते? आता एक फवारणी असते, ती कृषी विद्यापीठ परभणी, तिथून माहिती घेऊन आम्ही घेऊ. ह्या इथं या मोहराला कमीत कमी 100 ते 150 बी दिसाले. हो, आंबे लागले छोटे. साधारणतः एका झाडाला किती किलो आंबा लागू शकतो? एका झाडात तसं पाहिलं तर 3 क्विंटल आंबा एका झाडात निघतोय. हा बाबा. तर पूर्णपणे आता हे कसं आहे, वातावरण डिपेंड आहे. वातावरण जर बदललं थोडंसं काही त्यातलं गळ होती. सरासरी 2-2.5 क्विंटल एका आंब्याला आंबा निघतोय. सरासरी किती रुपयाचं बजेट होईल ह्या बागेला? सरासरी आता 100 आंब्याची बाग आहे. या आंबे सरासरी 1-1.5 लाखाचे आंबे सरासरी ऑटोमॅटिक होतात. कृष्णा भाऊ, हे इकडचे कमीत कमी 100 आंबे हे 10-12 वर्षापूर्वीचे दिसायलेत. मात्र हे आंबे लहान कस काय? हे आंबे मागच्या वर्षी लागवड केलेली आहे. हा. त्याला 1 वर्ष पूर्ण होत आहे. बरं. आणि एका वर्षामध्ये याची व्हरायटीमध्ये व्हरायटीला फुलाला माल धरणं चालू झालेले आहे. पण यावर्षी आपण धरत नाही, कारण झाडाला इजा होतात आणि पूर्णपणे वाढ न झाल्यामुळं आपण यावर्षी धरत नाही. बाकी ज्या आंब्याला फरवळ आहे त्यांचा फळबाग आपण फळ घेत असतो. नाही, हे आंबे लहान कस काय? याच्यामध्ये अंतर पडलं होतं का? काही हा, झाडं जळाली मोठी? काही आंबे होते ते पूर्ण काही जळलेले होते, काही रोगराईमुळं काही आंबे खराब झाले होते. ते बाजूला करून आपण नवीन लागवड केलेली आहे. कृषी विद्यापीठ परभणी इथून आणलेले आहेत. ते जसं की आता हे आंबा आम्ही लागवड केला, हे वाळलेलं आहे. याला काय झालं म्हणजे रोगराई आल्यामुळे हे वाळला. असे आंबे बाद झालेले आंबे आम्ही ते उपटून नंतर छोटी लागवड केलेली आहे. नंतर छोटे आंबे आणून लागवड केलेली आहे. ही पूर्वी बाग लावायची हे तुमच्या मनात कसं आलं? आमचे आजोबा माणिकराव सत्ते PS आहे. हे इंगोली हे पुणे बारामती इकडे फिरत असतात पश्चिम महाराष्ट्रामध्ये. तिकडे त्यांनी सहज बगीचा बघितला, बाग बघितली आणि त्यांना असं वाटलं की आपण आपल्या गावाकडं कोल्पा जिंतूर तालुक्यामध्ये कोल्पा माझं गाव आहे. कोल्प्यामध्ये गावाकडे शेती त्यांची आहे. त्यांनी वाटलं शेतामध्ये एखाद्या एकर बाग बगीचा लावा. मग त्यांनी ही उपक्रम राबवलेला आहे त्यांनी.